नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र सरकार 2004 साली सर्वोच्च न्यायालयात गेले. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर या खटल्याची सुनावणी 21 जानेवारी रोजी होणार आहे. या सुनावणीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने बोलवावी अशी मागणी मध्यवर्ती समितीने महाराष्ट्र सरकारकडे केली होती, परंतु अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही. तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनीही महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवले असून याची दखल घेऊन उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने बोलवावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागतर्फे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर विमानतळावर भेट घेऊन सीमा भागातील सद्यस्थितीची माहिती त्यांना देऊन संघटनेचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. शुक्रवारी बेळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या तथाकथित कर्नाटकी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन सीमाप्रश्नी व मराठी भाषिकांच्या विरोधी भूमिका घेतली. या संदर्भातही एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन युवा सीमा भागाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करून त्यांना पदावरून तात्काळ निलंबित करा अशी जोरदार मागणी केली. यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, महाराष्ट्र शासनाची यांनाही या संदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंद्रे, उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर, लक्ष्मीकांत पाटील, अशोक घगवे आदी उपस्थित होते. कडोली येथील मराठी साहित्य संघातर्फे राज्य मराठी विकास संस्था मुंबई व सांगाती साहित्य अकादमी बेळगाव यांच्या सहकार्याने आयोजित 41वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवारी साहित्यप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. कडोली गावातील स्वामी विवेकानंद साहित्य नगरी येथे भरलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर येथील प्राचार्य महेंद्र कदम होते. संमेलनाची सुरुवात सकाळी 9 वाजता ग्रंथ दिंडीने झाली. श्री कलमेश्वर भजनी मंडळाचे ह.भ.प. कृष्णा चन्नाप्पा मस्कर यांच्या हस्ते पालखी पूजन करून ग्रंथ दिंडीचा शुभारंभ झाला. साहित्यिक, कवी व साहित्यप्रेमींच्या सहभागात सवाद्य निघालेली ही ग्रंथ दिंडी गावातील प्रमुख मार्गांवरून फिरत संमेलनस्थळी पोहोचली. संमेलनस्थळी मंडप, सांगाती व्यासपीठ व ग्रंथदालनाचे उद्घाटन अनुक्रमे प्रगतशील शेतकरी सुनील अंद्याप्पा चौगुले, सांगाती पतसंस्था शिनोळीचे संचालक दशरथ परशुराम कांबळे व प्रगतशील शेतकरी सदाशिव लिंगप्पा कटांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष सविता पाटील यांनी उपस्थित मान्यवर व साहित्यप्रेमींचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज, श्री सरस्वती, सावित्रीबाई फुले, संत ज्ञानेश्वर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन अनुक्रमे के.पी. कालकुंद्रीकर, ओमण्णा कल्लाप्पा चौगुले, रेखा कुटरे, रेखा पाटील व विनोद सदाशिवराव भोसले यांच्या हस्ते झाले. त्यानंतर कडोलीचे डॉक्टर अविनाश कुटरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन झाले. बस्तवाड धामणे रस्त्यावर जुगार सुरू असल्याची माहिती हिरेबागेवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून जुगार खेळत असलेल्या 5 जणांना अटक करून त्यांच्याकडून रक्कम जप्त केली आहे. पोलिसांच्या या कारवाईने परिसरात खळबळ उडाली. बुद्धिनाथ शांतीनाथ भागनावर राहणार संभाजी गल्ली बस्तवाड, किरण नारायण खिल्लारी गवळी गल्ली शहापूर, भरतेश माणिक संकेश्वरी वय 52 राहणार होसगिरी गल्ली बस्तवाड, विनायक प्रकाश गवळी वय 37 राहणार पळवान गल्ली अळवण शहापूर, सूरज प्रकाश दळवी वय 28 मेन रोड बसवानकुडची अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 3700 आणि जुगाराचं साहित्य जप्त केलं आहे. या सर्वांवर हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झालाय. शहापूर खासबाग येथील आठवडी बाजारामुळे होणाऱ्या वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक रवी साळुंखे यांच्या पुढाकाराने आज रविवारी सकाळी सुन्याचे आरेखन करून सदर बाजारात शिस्त निर्माण करण्यास प्रारंभ झाला. शहापूर खासबाग येथील आठवडी बाजाराच्या दिवशी विक्रेत्यांकडून रस्त्यावर अतिक्रमण, नियोजन शून्य मांडव, वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असतो.
यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतं. याखेरीज सदर आठवडी बाजाराच्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरीच्या घटना देखील वारंवार घडत असल्याच्या तक्रारी होत्या. आज रविवारी आठवडी बाजाराच्या दिवशी सकाळी नगरसेवक रवी साळुंखे यांच्या देखरेखीखाली बाजारात चुन्याच्या रेषा ओढून आलेखन करण्यात आले. तसेच या आरेखनानुसार विक्रेत्यांना जागा नेमून देण्यात आल्या. त्यामुळे बाजाराला शिस्त लागून रस्ता देखील प्रशस्त झाला होता. परिणामी भाजीपाला विक्रेते, पादचारी आणि वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त होत होते. तथापि आतापर्यंत हा बाजार विस्कळीतरित्या भरत होता. आता नगरसेवक साळुंखे यांच्या प्रयत्नांमुळे या आठवडी बाजाराला वरीलप्रमाणे पहिल्या प्रयत्नातच 50% शिस्त लागल्याचं दिसून आल्याबद्दल परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत असून ते नगरसेवक रवी साळुंखे यांची प्रशंसा करत आहेत. खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकास कामांची माहिती जाणून घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग व विमानतळ या संबंधित विकास कामांचा आढावा घेण्यात आला. टिळकवाडी येथील 3रे रेल्वे गेट उड्डाण पुलाच्या दुसऱ्या भागाचे काम लवकरच सुरू केलं जाणार असून वाहतूक मार्ग बदलण्यासाठी पोलीस आयुक्तांकडून परवानगी मागण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. बेळगाव, धारवाड व्हाया कित्तूर या नवीन रेल्वे मार्गाच्या प्रगतीबाबत खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारला. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की सुमारे 1200 एकर जमीन संपादित करण्यासाठी 149 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आधीच पाठवण्यात आलाय. अंतिम सूचना जारी करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यास जमीन रेल्वे विभागाकडे सोपवणे व निविदा मागवणे सोयीचे होईल. शांत, नीरव आणि धुक्याच्या चादरीत लपलेली खानापूरची पहाट आणि अचानक मलप्रभा नदीकाठावर थरारक दृश्याने नागरिकांची झोप उडाली. शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी पहाटे 6:30 ते 7 वाजण्याच्या सुमारास मलप्रभा नदीच्या पात्रामध्ये दुर्मिळ पाणकुत्रा मुक्तपणे वावरताना दिसून आला. यावेळी एकूण 6 पाणकुत्री नागरिकांना दिसून आली. पहाटेच्या शांततेमध्ये नदीत बुड्या मारत, चप्पळ हालचाली करत मासे पकडून खात असलेला पाणकुत्रा पाहून नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेकांनी प्रथमच असं दृश्य प्रत्यक्ष पाहिल्याचं सांगितलं. या घटनेमुळे परिसरात एकीकडे कुतूहल तर दुसरीकडे भीतीचं वातावरण आहे. काही नागरिकांनी या दुर्मिळ क्षणाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली असून पाणकुत्र्याचे संरक्षण आणि मानवी वस्तीपासून सुरक्षित अंतर राखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. खानापूरच्या इतिहासात नोंद होईल अशी ही घटना असून मलप्रभा नदी पुन्हा एकदा निसर्गाच्या गूढ आणि सौंदर्याची साक्ष देत आहे. काल काँग्रेस रोडवरील गुडनेस हेल्थजवळ झालेल्या अपघातानंतर संबंधित दुपदरी रस्त्याच्या दुभाजकाचा खुला भाग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे. परिणामी पलीकडच्या पहिल्या रेल्वे गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर जाण्यासाठी आता पुढील उपलब्ध वळण काँग्रेस रोडवरील HDFC बँकेजवळ आहे. याखेरीज बॅरिकेड्स लावल्यानंतर पहिल्या गेटपासून वनवेमध्ये चुकीच्या दिशेने वाहन चालवण्याचे गैरप्रकार आता HDFC बँकेच्या नाक्यापर्यंत वाढल्याचं दिसून येत आहे. एकंदर या व्यवस्थेमुळे दुचाकी वाहन चालकांना चुकीच्या दिशेने वाहन चालवण्यास आणखी प्रोत्साहन मिळू शकतं अशी भीती व्यक्त केली जात आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा रस्ता आता महात्मा गांधी कॉलनी आणि स्वामी विवेकानंद कॉलनीसाठी एकमेव बाहेर पडण्याचा मार्ग बनलाय. ही चिंतेची बाब आहे. कारण या भागातील सर्व वाहतूक HDFC बँकेच्या कोपऱ्याकडे वळवली जाईल, ज्यामुळे वाहतूक कोंडी वाढू शकते आणि सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो. कोलकाता आणि गुवाहाटी दरम्यान पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन 17 जानेवारीपासून धावेल अशी घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी केली. पश्चिम बंगालमधील मालदा शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन होईल. ही गाडी कामाख्या आणि हावडा जंक्शन दरम्यान 6 दिवस धावेल. या स्लीपर ट्रेनसोबतच 6 नवीन अमृत भारत एक्सप्रेस देखील सुरू केल्या जाणार असून 17 आणि 18 जानेवारीपासून त्याही प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील असेही त्यांनी सांगितले. दिल्ली येथे अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार सोहळ्यात वैष्णव यांनी नव्या रेल्वेंची घोषणा केली. भारतीय रेल्वेने 2026 मध्ये एक मोठे परिवर्तन घडवत सर्व प्रकारच्या सुधारणांसाठी
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा व्यापक वापर समाविष्ट करण्यात आल्याचे ते म्हणाले. भारतातील स्टार्टअप्स आणि नाविन्यपूर्ण विचारणा रेल्वेशी जोडले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या बागलकोट जिल्ह्यातील 2 जणांना सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून कारसह 5,12,816 रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आलाय. हनुमंत तम्माण्णा नायकर वय 42, रमेश अर्जुनप्पा मुलिमणी वय 39, दोघेही राहणार शारदाळ तालुका जिल्हा बागलकोट अशी त्यांची नावे आहेत. खानापूर रोडवर उद्यमबाग नजीक KA29P5010 क्रमांकाची कार अडवून सीसीबीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासणी केली असता कारमध्ये दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी वेगवेगळ्या कंपन्यांची 77 लिटर 760 मिली गोवा बनावटीची दारू व कार जप्त केली आहे. या 2 जणांवर उद्यमबाग पोलीस स्थानकात कर्नाटक अबकारी कायदा 1965च्या कलम 32 व 34 अन्वये FIR दाखल करण्यात आलाय. उद्यमबाग पोलीस पुढील तपास करत आहेत. हिरेबागेवाडी येथे दुकान फोडून रक्कम लांबवणाऱ्या 2 महिलांसह 3 हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 8,000 रुपये व एक ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे. योगेशराव वय 40 सध्या राहणार सदाशिवनगर हुबळी, सावित्री कृष्णा वजनावर वय 39, जानकी बसवराज शेंटनावर वय 51, दोघी राहणार हुबळी अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. अमेरिकन सैन्याची समुद्रात आक्रमकता अखंडपणे सुरू आहे. आता त्यांनी कॅरिबियनमध्ये आणखी एक तेल टँकर जप्त केलाय. ट्रम्प प्रशासन व्हेनेझुएलाकडे येणाऱ्या टँकर्सना लक्ष्य करत आहे. अमेरिकन सैन्याने शुक्रवारी रात्री कॅरिबियन समुद्रात आणखी एक तेल टँकर जप्त केल्याचे अमेरिकन सैन्याने म्हटले आहे. अमेरिकन मरीन आणि नौदलाने ही कारवाई केली. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरून काढून टाकल्यापासून अमेरिकेने एकूण 5 तेल टँकर्स जप्त केले आहेत. उत्तर प्रदेशातील बरेली येथे दिनांक 7 ते 9 जानेवारी 2026 दरम्यान पार पडलेल्या 7व्या राष्ट्रीय सेस्टोबॉल स्पर्धेमध्ये कर्नाटकच्या मुलींच्या संघाने दिमागदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले आहे. देशभरातील 25 संघांच्या सहभागातून कर्नाटकने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. दरम्यान कर्नाटक संघाने पूल डी मध्ये छत्तीसगड 22-12, महाराष्ट्र 12-2 आणि झारखंड 16-2 यांचा पराभव करून गटामध्ये अव्वल स्थान पटकावले. मात्र हरियाणा विरुद्धच्या लढतीत 8-28 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागल्याने कर्नाटकला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या यशामध्ये बेळगावच्या खेळाडूंचा सिंहाचा वाटा आहे. KLS GIT कॉलेजची विद्यार्थिनी श्रेया गोनी हिला तिच्या उत्कृष्ट शूटिंग कौशल्यासाठी संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अटॅकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच KLE फिजिओथेरपी कॉलेजची अदिती बालिगा हिनेही मोलाची कामगिरी केली. मुलांच्या संघातून KLS RL लॉ कॉलेजच्या रविराज नाईक यानेही शानदार खेळ केला. या खेळाडूंना नम्रता कामू, डॉक्टर अमित जडे तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू ओंकार गुरव आणि सौरभ मुदकेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. मोटारसायकली चोरल्याच्या आरोपावरून बेळगाव ग्रामीण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याजवळून 4,90,000 रुपये किमतीच्या 6 दुचाकी जप्त करण्यात आल्यात. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. मलिक जान उर्फ बाब्या फारुक गुडनावर वय 20, मूळचा राहणार अन्सार गल्ली पिरणवाडी, सध्या राहणार कोतवाल गल्ली बेळगाव असं त्याचं नाव आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनी गौडर, उपनिरीक्षक लक्कप्पा जोडट्टी, उपनिरीक्षक संतोष दळवाई, सतीश नायकवाड, SB उपार, MB कोटबागी, SS हंचिमनी, DS पडनाड, आनंद कोडगी, शिवानंद आणि आदींनी ही कारवाई केली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.